नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला म्हटलं आता पावसाळा तर थोडं शांती दिली पावसाने आणि मी छान अशी पावसाच्या दिवसातच असे सगळे बगीच्यामध्ये गुलाबाची झाडं, शोची झाडं वगैरे लावले. चिनी गुलाब वगैरे लावले तर तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं. छान असे फुलं आलेत, त्याला नवीन झाडाची फुलं पाहताना खूप नवीन झाडाला किती सुंदर फुलं आलेत. पावसामुळे खूप साऱ्या तुळस आलेत, खूप सारी कोथिंबीर, असंख्य तुळस आली, असंख्य की तुळस आली, खूप तुळस आली. नवीन झाडांना सुंदर फुल. 10 दिवस झाले असतील लावलेली फुलं, म्हणजे नवीन झाडं. खूप तुळस आली, खूप सुंदर झाले. आता तुळशीचा बगीचा अजून बारीक 2 पानांवरती पण खूप आहे, खूप छान दिसते. आता सगळीकडे तुळस. हे आहे चिनी गुलाब, खूप छान फुलं येतात त्याला. 2 कलरची आहेत, पण आता सध्या तर रेड कलरला फुलं आले. क्यूट जास्वंदी. असे नवीन फुलं आल्यानंतर खूप छान वाटतं. नवीन झाडांना, काही झाडांना आलेत, काही नाही आले. वाव, कळी आली. ही खूप छोटे बटन गुलाब सारखं व्हाईट कलरचं आली आहे. पण इथं वांग्याचं झाड, तू ह्या झाडाचं फुल तोडलं ना, कृष्ण कमलचं. कळी आली सुंदर. किती फुलं तोडली आराध्या? कोथिंबीर, वांगी. इथं लावलाय छोटासा पुदिना. आता छोटसच लावलेलं रोप, आता इतकं सुंदर असं पावसामुळे फुटलंय. पुदिन्याची चटणी वगैरे खूप छान लागते. इडली सांबार वगैरे केल्यावर खूप छान अशी घरची घरीच मटण, सगळ्या भाज्यात नाही का, ही पुदिना टाकल्यानंतर भाजी खूप टेस्टी बनते. हे घरीच लावले. खूप होतं पहिलं, सगळं नवीन झाडं वगैरे लावताना सगळं गेलेलं. आता परत सगळं असं नव्याने उभारलंय. हे झेंडूचं झाड, वांगी, घरचीच वांगी. इथं आहे मोगरा. वांग्याचं झाड केवढं झालंय, येईल. इकडं पण आहेत थोडे. आता हे नवीन लावलेत. कसं नवीन लावलं की पहिलं खराब झालं की दुसऱ्याला छान वांगी येतात. वारं सुटले, सगळं वाऱ्याचा आवाज येत असेल. इथं छान अशी आमची आळूची वडी करायला छान आळू फुटली. पाण्याच्या ठिकाणी लावली, कारण आळूला जास्त पाणी लागतं ना, म्हणून मग तिथंच लावली. म्हटलं कंटिन्यू पाणी राहील त्याला. इकडे अशा लाल मिरच्या वगैरे झाल्यात, आता दिसतील. इथे एक झेंडूचं झाड लावले. हे तुळस दुसरीकडे होतं, इथं आणून लावले. म्हटलं छान असं झाडांमध्ये झाड येईल. इतक्या साऱ्या तुळशी आलेत ना, खूप म्हणजे खूप. इतकं छान दिसेल ना. आता एका तुळशीला खूप अशा मंजू आल्या, तुम्हाला दाखवते मी. आराध्या तर असं झाडाचं पान तोडते, तुळशीच्या पुसते की लगेच खाते. तिला खूप आवडतात. अशा इतक्या साऱ्या मंजू आलेत, अशा तोडायच्या. आता त्याला तोडल्यानंतर मग ते झाड असं सारखं खूप मोठं होत नाही, भरगतच असं आटूस डेरेदार बनतं आणि खूप अशी त्याला पालवी वगैरे फुटते. हे असं याचा मी काढा वगैरे करत असते. छान असं पाण्यात तुळशीचा पाला, मंजुळा, तमालपत्र, दालचिनी वगैरे टाकून असं नाही का छान असा काढा करून पिल्यानंतर आपल्या शरीराला खूप चांगलं असतं. मी कधीतरी करत असते, मुलांना पण देते मी त्यात हळद वगैरे टाकून. खूप छान असतं. आणि अशाच घरच्या घरी एक गम्याला भरून मी अशा मंजुळा साचवले आहेत. खूप साऱ्या बिया आहेत माझ्याकडं, पण आता हे मी ते भरून ठेवलेत. हे आता पहिलं झाडाच्या ज्या पडल्या होत्या आणि असे वाळलेले झाडं काढलेली मी, आणि ते झाडं काढल्यानंतर जिथं बिया पडल्यात तिथं अशा आल्यात, त्यामध्येच कोथिंबीर वगैरे टाकली. चला हे तोडते मी आता.
ह्या झाडाला पण कृष्ण कमळला इतके सुंदर 2 फुलं आलती ना, पण आराध्याने तोडली. मला माहित नव्हतं, तिने माझ्याकडनं कातर आणलेली. खूप छान पावसामुळे झाडं फुटलेत. ही शेतातील भेंडी वगैरे. तिथं पण एक झेंडूचं झाड आहे छान, त्याला फुलं आलेत. खूप छान दिसतंय. हे सगळं शेत क्लीन करून घेतले. ह्या शेतातील मिरच्या वाळायला घातलेत. बेडगी मिरची घरच्या घरीच खूप छान अशी त्याची पावडर बनवते मी. किती रेड कलर आहे त्याचा. घरच्या घरी खूप महाग असतात त्याची पावडर, नाही का, मिरची पावडर मी घरच्या घरीच लावत असते. आणि त्याच्याच वाळलेली मी परत शेतात टाकते. मग ते झाडं उगवतात आणि असे तयार करतात. ते एवढ्या तोडल्यात मी आणि वाळायला ठेवलेत. आणि हिरव्या पण मिरच्यांचे असे भजी वगैरे छान तळून होतात. तर सगळीकडे असं घरच्या घरी लावल्यानंतर खूप छान सगळ्याचा वापर होतो. गवारची शेंगे, मिरची, भेंडी, वांगी, पुदिना लावला, आता आळूची वडी. खूप छान. आता सगळं लावायचं अजून. आता शेत नीट केलं आहे. आता सगळं थोडं थोडं कोबी, मिरची सगळं लावायचं. आता थोडंसं कोपऱ्यात. आता हे जरा खराब व्हायला लागलं आहे. नवीन लावलं की तोपर्यंत ते येतं हे संपेपर्यंत. छान असं घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने. आणि आवड आहे. स्नेक प्लांट खराब झालं आहे, लय पाणी झालं आहे त्याला. हे स्नेक प्लांट एकच खोचलेलं, त्यापासून असे असंख्य रोपं तयार झाले, तसे फुटले. 1 2 3 4 हे 4 रोपं तयार झालेत त्याचे. सगळे कुंड्यांमध्ये लावले. इथे एक आहे. हे झाड लावल्यानंतर सगळे म्हणतात नाही का चांगलं असतं. मी पण लावले, माझ्या तुळशीवृंदावर ठेवले. आज करणार होते डाळ पालक. चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी मी कशी डाळ पालक करते ते. छान असा पालक मी धुवून घेतलेला स्वच्छ करून, आणि तो कुकरमध्ये शिजवून घेतलेला. आणि शिजवलेला पालक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला. मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर एका दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं हिरव्या मिरच्या, लसूण, ओवा वगैरे असं छान असं त्याचं मिक्सरमधनं काढून घेतलेलं. आणि यामध्ये मी पालक आणि थोडासा चुका टाकलेला आणि त्याची पेस्ट करून घेतलेली शिजून. आणि कढईमध्ये टाकलेलं तेलामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या फोडून टाकलेल्या. भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. लसणाच्या पाकळ्या 2-3 फोडून टाकल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं जिरं, मोहरी छान तडका येईपर्यंत त्याला फुलवून दिलं. आणि नंतर हिरवी मिरची, लसूण मिक्सरमधनं काढले त्यामध्ये छान परतून दिली. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान असं ते परतून दिलं. आणि त्यामध्ये मी टाकली भिजवलेली डाळ. 1-2 ते 2.5 तास मी त्याला भिजवलेली. खूप छान लागते पालक डाळ. पालकाच्या भाजीमध्ये कोण शेंगदाणे वगैरे टाकतात, तर अशी भाजी पण खूप छान लागते. मी कधीतरी करत असते खूप छान अशी. आणि त्यामध्ये थोडीशी जास्तीची डाळ टाकायची हरभऱ्याची. खूप छान भाजी होते. भिजत घातल्यानंतर लवकर शिजते डाळ. छान असं हिरवी मिरची, लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजलेली डाळ टाकून छान अशी परतून घ्यायची. 2 ते 3 मिनटं छान त्याला शिजून द्यायचं. छान डाळ, हिरवी मिरची छान असं शिजले. आणि ते शिजल्यानंतर म्हणजे परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे मिश्रण केलेलं पालक आणि त्यामध्ये थोडीशी चुका वगैरे टाकलेला, ते शिजून पेस्ट करून घेतले ते त्यामध्ये टाकलं. छान असा तडका आला पाहिजे, असं चरचर आवाज. खूप छान असा भाजीला तडका बसतो आणि भाजी पण खूप छान लागते. मधनं अधनं असं पालक, हिरव्या भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात. आणि मी नेहमीच हिरव्या भाज्या वगैरे करत असते. खूप छान लागते. आणि असं थोडंसं भाजीला कट दिसल्यानंतर भाजी खूप छान दिसायला दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आता त्यावरती 5 ते 7 मिनटं मी झाकून ठेवते आणि शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. मसाल्याचा पितळाचा डब्बा मी घासून ठेवलेला. पितळाचा डब्बा लगेच खराब होतो, मग पितांबरीने वगैरे मी त्याला घासलेला. छान असा रात्रभर सुकून दिला आणि नंतर तो
पुसून त्यामध्ये सगळे मसाले, जिरं, मोहरं, हळद वगैरे सगळं भरून मी पॅक करून ठेवलं. एक 4 ते 5 दिवसाला मला हा डब्बा घासा. घरच्याच दह्याचं ना श्रीखंड बनवणार आहे. छान असं 3 ते 4 वाट्या दही होतं, ते मी छान असं रुमालामध्ये बांधून ठेवलेलं, रात्री बांधून ठेवलेलं. रात्रभर त्यातलं छान असं सगळं पाणी जिरफून गेले. चला मी दाखवते तुम्हाला आता श्रीखंड कसा करायचा आहे. हे सगळं जिरलेलं म्हणजे निथळून गेलेलं पाणी आता बाजूला काढले आणि आता हे जे आहे मिश्रण ते मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि मी कशी प्रोसेस करायची ते तुम्हाला दाखवते मी. चला हे काढून घेते मी याच्यामध्ये. खूप छान असा श्रीखंड तयार होतो घरच्या घरी. आपल्याला खावंसं वाटलं की आपण घरच्या घरी श्रीखंड करू शकतो. आणि जास्त दही असलं की आपल्याला दही, ताक, कढी वगैरे तर आपण आपल्याकडं सारखंच चालू असतं, पण वेगळं काहीतरी पदार्थ म्हणून हा मी सारखा करत असते आणि खूप टेस्टी लागतो. करून पहा आणि घरच्या घरीच ताजं श्रीखंड आपण खाऊ शकतो. त्यामध्ये आपण फ्लेवर पण करू शकतो. आम्रखंड फ्लेवरचा पण आपण श्रीखंड करू शकतो. आज मी आम्रखंड करणार आहे. चला मी दाखवते तुम्हाला. आता ह्यामध्ये मी काढून घेते हे सगळं मिश्रण. ह्यातलं बघा सगळं पाणी असं जिरफून गेले. आता छान असं मिश्रण तयार झाले. एकदम आत्ताच काही न टाकता श्रीखंडसारखं दिसते. हे सगळं असं स्मॅश करून घ्यायचं. हे गाईच्या दुधाचं दही आहे आणि त्यापासून मी श्रीखंड बनवते. आणि म्हशीच्या दुधाचं जे असतं ते एकदम व्हाईट कलरचं दिसतं. हे थोडंसं पिवळसर कलरचं दिसतंय. हे सगळं छान असं स्मॅश करून घ्यायचं. एकजीव चमच्याने सगळ्या बाजूने असं छान असं त्याला स्मॅश करायचं. हे छान आता स्मॅश करून घेतले. त्यामध्ये मी आता साखरची पावडर करून घेतली आणि त्यामध्ये 7 ते 8 विलायची पण टाकलेली. ते विलायची आणि साखरचा बारीक असा कूट करून घेतला आहे. आता ते ह्यामध्ये टाकून द्यायचं. ते छान मिश्रण मिक्स करायचं. साखरेचा कूट, विलायची आणि जे आपलं दह्याचं जे आपण मिश्रण केलेलं ते छान असं मिक्स करून घेतलं आहे. बघा किती छान असं त्याचं स्ट्रक्चर आलं आहे त्याला श्रीखंडासारखंच. खूप छान असं एक 5 ते 10 मिनटं एक जीव होईपर्यंत एकदम छान असं स्मॅश करून घ्यायचं. चला मी करून दाखवते तुम्हाला. हे छान असं मिक्स झालं आहे आता. खूप छान असं मी पहिल्यांदाच केले. असं खूप सारं दही साचलेलं. चला म्हटलं आपण काहीतरी वेगळा पदार्थ करूयात आणि ते सक्सेस झाले. खूप छान असा श्रीखंड झाला आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी बहीण पण असेच घरी श्रीखंड वगैरे करायची. असं विकत वगैरे काही जास्त आणत नव्हते आणि माझी बहीण करायची. पण मी माझ्या घरी आणि मी पहिल्यांदाच असा श्रीखंड तयार केला आणि तो खूप सुंदर झाला आहे. एकदम आपण श्रीखंड विकत आणतो त्या डब्यामध्ये कसा दिसतो तसा हा श्रीखंड. आपण जे हे मिश्रण तयार केले छान असं, त्यामध्ये आपण आता मँगो फ्लेवरचा प्लप टाकणार आहे. ते छान असं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं. हे श्रीखंड तयार करण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. फक्त 4 ते 5 तास आपल्याला दही छान असं सुती कापडामध्ये बांधून असं लटकून ठेवायचं, जेणेकरून त्यातलं पाणी असं खाली गळून जाईल. अशा पद्धतीने छान असं त्याला लटकून ठेवायचं. मी बेसिंगच्या वरच थोडंसं असं लटकून ठेवलेलं रात्रभर. ते छान असं त्यातलं पाणी जिरफून गेलं आणि असं मिश्रण तयार झालं. आणि आता यामध्ये आपण मँगोचा पल्प टाकून आम्रखंड तयार करू. हे जे मी केकसाठी जे वापरते स्क्रश वगैरे तोच मी टाकणार आहे. खूप छान टेस्ट येते त्याला. आता त्यामध्ये 1च चमचा आपल्याला टाकायचा आहे. ह्यामध्ये 1च चमचा मी त्यामध्ये टाकले. आता हे छान असं मिश्रण हलवून घेते. छान असं आपला आम्रखंड तयार झाला आहे. खूप सुंदर. त्याचा वासही खूप छान येतो आहे. एकदम विकतल्या श्रीखंडासारखाच वास येतो आहे. आता मी हे ह्या डब्यामध्ये भरते आणि तुम्हाला दाखवते. हा झाला घरच्या घरी दह्यापासून एकदम छान असा विकतल्यासारखा श्रीखंड तयार. खूप छान झाला आहे. टेस्ट करून पाहिला, इतका छान लागतोय ना, खूप सुंदर. तर आता विकत आणण्यापेक्षा घरीच असं करून खायचं खूप छान लागतं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण करू शकतो. खूप छान असं त्याला स्ट्रक्चर आलं आहे विकतल्यासारखंच. आता ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. खूप सुंदर झालं आहे. रेसिपी आपली म्हणजे तयार झाली आणि सक्सेस झाली. पहिली गोष्ट मी पहिल्यांदाच केला आहे श्रीखंड आणि इतका छान झाला आहे ना, खरंच
खूप सुंदर झाला आहे. आता त्याला मी फ्रीजमध्ये ठेवते एक 10-15 मिनटं, छान असा थंड होईल मग छान लागेल. आज एक छोटीशी वस्तू खरेदी केली आणि ती मला खूप आवडती आणि खूप साऱ्या अशा वस्तू आहेत माझ्याकडे दगडाच्या आणि तीच एक कमी होती तर ती आज मला दिसली, ती मी घेऊन आली आहे. छान अशी भातुकलीच्या खेळामधली आहे पण आपल्या घरात असावी म्हणून मी ती आणली. खूप दिवसापासून चाललेलं माझं, मला ती वस्तू पाहिजे म्हणून. खलबत्ता आहे, वरवंटा पाटा आहे आणि एकाच वस्तूची कमी होती, तेही मी आज आणले आहे. छान असा खूप सुंदर आहे, असं वाटतं त्याच्याकडेच बघत बसावं. खूप छान असा मी जातं आणले बघा, खूप सुंदर आहे, इतकं आवडले ना. छान त्याला असं लाकडाचा दांडा वगैरे आहे आणि ती आराध्याला पण यूज होणार आहे. आराध्या त्याच्याबरोबर खेळत बसती, मम्मा मला गहू दे, त्यामध्ये टाकती आणि गोल गोल फिरवती. इतकं छान वाटतं ना, खूप सुंदर आहे. अशी दगडाचं जातं आणले किचनवरती ठेवायला. असावं आपल्या घरात सगळं, आपली परंपरा, सगळ्या वस्तू असाव्यात, छान वाटतं. आधीच माझ्याकडं वरवंटा पाटा, दगडाचा खलबत्ता वगैरे आहे आणि हे खूप दिवसापासून चाललेलं आणि दिसला तर घेऊन आले. खूप छान आहे. हे बघा छोटंसं, त्यामध्ये थोडेसे 2 होलं आहेत आणि हे असं आतमध्ये हे लाकडाचंच आहे. हा आहे शोचा आणि त्याला छान असं वरती दांडा आहे गोल फिरवण्यासाठी. आराध्याने या होलांमध्ये गहू टाकून असं फिरून पण पाहिलं, खूप छान आहे. त्याला मी माझ्या किचनवरती ठेवला आहे, असा छान दिसतोय. कसा वाटला छोटासा माझा जाता.